आज आपण सुक्या शेवग्याची भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आपण साहित्य बघून घेऊया। शेवगा आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरचा आपण हे काढून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 ते 2.5 वाटी आपण भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। कढीपत्ता 7 ते 8 पानं, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा, हळद, मोहरी, लाल मिरची पावडर, हा घरचा मसाला आहे, गरम मसाला आणि धनिया पावडर। आपण आता पाणी उकळून घेतलेलं आहे। आता आपण हा शेवगा 7 ते 8 मिनिटं वाफवून घेऊया। आपण शेवगा आता हा असं पूर्ण शिजून नाही घ्यायचा आहे। आपल्याला 7 ते 8 मिनिटं फक्त त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे गरम पाण्यामध्ये। आता शेवगा हा आपला असा तयार झालेला आहे व्यवस्थित। आता आपण तो परतून घेऊया। आता आपण ह्याला 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेले आहे। आता आपण ह्यामध्ये मोहरी टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता मोहरी किती व्यवस्थित तडतडली आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊया। त्यानंतर आता त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकून आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। आता कांदा आपल्याला पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे, तो फक्त आपण शिजू द्यायचा आहे 5 मिनिटं। पूर्ण ब्राऊन नाही होऊ द्यायचा आहे कांदा, फक्त शिजून घ्यायचा आहे त्याला। आणि त्यामध्ये मग आपण लगेच मसाले ॲड करू। आता ह्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया आपण। तो 2 मिनिटं फ्राय करून घेऊया। टोमॅटो ह्यामध्ये शिजत आहे तोपर्यंतच आपण मसाले ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया। आता सगळे थोडीशी हळद, थोडीशी धनिया पावडर, लाल मिरची पावडर ही तिखट नसते, फक्त कलर येण्यासाठी, तर तेही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। थोडा गोडा मसाला आणि हा माझा घरचा मसाला आहे, तुम्ही ह्याऐवजी कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता। हे मसाले जे टाकलेले आहेत त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आता चवीपुरतं। अशी भाजी तुम्ही मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता। तुम्ही प्रवासात जाताना तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता ही भाजी व्यवस्थित। आणि शेवगा हा खाण्यासाठी पौष्टिक आहे, त्यात सर्व गुणधर्म आहेत, त्याच्यामुळे तो खायलाही छान लागतो आणि मुलं आवडीने खातात। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलंय। पूर्णपणे मसाला आपण परतून घेतला आहे। आता आपण ह्यामध्ये शेवगा टाकून घेऊया, जो आपण 2 मिनिटं वाफवून घेतला होता। आणि ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आपण। पाण्याचा एकही अंश नाहीये, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपण हे असं आता परतून घेऊया। आता आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपण हे एकत्र करून घेऊया आता व्यवस्थित। हे पहा, आता तुम्ही बघू शकता आपला शेवगा किती व्यवस्थित आता झालेला आहे। अशा प्रकारे आता आपला सुक्का शेवग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे।